शक्तितुरा नाच परंपरा जपणं गरजेचं। गणेशोत्सव म्हटलं की समोर येतो तो शक्तितुऱ्याचा नाच। कोकणात त्याला जाखडी नृत्य तसेच बाल्या नाच असंही म्हटलं जातं। कोकणची ओळख असलेले हे जाखडी नृत्य विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात पाहायला मिळतं। गणेशोत्सवात कोकणातल्या वाड्या वस्त्यांवर जाखडीच्या डबलबारीचे कार्यक्रम रंगतात। मात्र सणासुदीच्या काळात हा नृत्य प्रकार पाहावयास मिळत असून शासनाच्या सांस्कृतिक विभागाने या कलाकारांना सूट देणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे ही परंपरा जपणं गरजेचं बनलं आहे। कोकणच्या जाखडी नृत्याला एक वैशिष्ट्यपूर्ण असा ठेका आहे। जाखडीला साथ देणारे गणगवळण गाणारे मध्यभागी एकत्र बसतात आणि वैशिष्ट्यपूर्ण रंगीबेरंगी कपडे घालत जाखडी नृत्य करणारे त्यांच्या भोवती फेर धरून नाचतात। ढोलकीवर थाप पडताच नृत्याच्या पहिल्या कलावंतांची एंट्री होते। दोन वाट्यांवर पाय ठेवून आणि डोक्यावर पेटा दिवा ठेवत हा कलावंत सलामी देतो आणि मग या जाखडीच्या ठेक्यावर हे जाखडी कलावंत आकर्षक मानवी मनोऱ्याच्या साहाय्याने विविध पक्षी प्राण्यांचे आकार घेत आपला कलाविष्कार सादर करतात। यानंतर सुरू होते ती गण आणि गवळण। पायाच्या आणि हाताच्या वैशिष्ट्यपूर्ण हालचाली आणि एकमेकांमधील ताळमेळ जाखडीला अधिक आकर्षक बनवतात। कोकणच्या ग्रामीण भागात जाखडी नृत्याची परंपरा जपणारी घराणे आहेत। याचेही नियम आणि मान ठरलेले आहेत। कोकणात घराण्याने गाणी रचावी। हल्ली या गाण्यांना नव्या चित्रपटातील गाण्यांची चाल लावली जाते। काळाच्या ओघात कोकणचा सांस्कृतिक ठेवा मागे पडतोय। नवी पिढी या लोककलेपासून दूर जाते। काही भागात ही लोककला जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत। गणेशोत्सवात रात्रीच्या वेळी आपण कोकणातील कोणत्याही गावात पोहोचलो तर जाखडीचा हा ठेका हमखास कानी पडतो। फेर धरून जाखडी नाचणाऱ्या कलावंतांभोवती अख्खा गाव जमा होऊन त्याचा आनंद घेत असतो। निसर्ग सौंदर्याप्रमाणे तेथील लोककलाही मनमोहक आहे। त्यापैकी एक म्हणजे जाखडी नृत्य। जाखडीमधील खडी म्हणजे उभे राहणे। हा नाच उभ्याने केला जातो आणि म्हणून त्यास जाखडी असं म्हटलं जातं। जाखडी आणखीन एक अर्थ होतो जखडणे। जाखडीमध्ये नृत्य करणाऱ्यांची शृंखला तयार केली जाते। जाखडी नृत्यास बाल्यानाच असंही म्हटलं जातं। मुंबईत ग्रामीण भागातील शेतकरी घरगड्याचे काम करत असतात। त्यांच्या कानात बाली हे आभूषण असते। आभूषणावरून ते करीत असलेल्या नृत्याला बाल्यानाच असं नाव पडलं। बाल्या अथवा जाखडी नृत्यास रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी चेऊली नृत्य असे म्हणतात। त्याला महाराष्ट्रात लोकप्रियता मिळत आहे। त्या कला प्रकाराचा उगम शाहिरी, काव्य, तमाशा या लोककलांपासून सुरू झाला। त्यात कलगीवाले व तुरेवाले असे दोन पंथ असतात। बाल्या नाचाला कलगीतुरा आणि शक्तितुऱ्याचा सामना असेही म्हणतात। 6व्या शतकानंतर होऊन गेलेले कवी नागेश यांनी कलगी या पंथाची सुरुवात केली। त्यांच्या नावावरून त्या पंथाला नागेशवळी म्हणजेच नागेशाची ओळ किंवा पंथ असे ओळखले जाऊ लागले। नागेश यांनी कलगी पंथाची स्थापना केल्यानंतर त्यांचा प्रतिस्पर्धी असलेल्या समकालीन कवी हरदास यांनी तुरेवाले या पंथाची सुरुवात केली। त्यांना हरदासवळी म्हणजेच हरदासाची ओळ किंवा पंथ असं म्हटलं जाऊ लागलं। दोन पंथांपैकी एका शक्तीचा, पार्वतीचा मोठेपणा आपल्या कवितेतून आणि शाहिरीतून मांडला आणि दुसऱ्याने हराचा म्हणजे शिवाचा मोठेपणा सांगितला। पुढे पंथांना ओळखण्याची खूण म्हणून कलगीवाल्याने कलगी या चिन्हाचा वापर केला तर तुरेवाल्याने आपल्या डफावर पंचरंगाचा तुरा लावण्याचा प्रघात पाडला। या दोन गटात काव्यात्मक जुगलबंदी रंगते। त्या प्रकारच्या डफशायरीतून तमाशा हा लोककला प्रकार निर्माण झाला। त्याची कोकणातील आवृत्ती म्हणजेच बाल्या। बाल्या नृत्य श्रावण मास ते दिवाळी या काळात विशेष सादर केले जाते। नाचासाठी ढोलकी, मृदुंग, घुंगरू, झांज, टाळ, बासरी, सने या वाद्यांचा वापर केला जातो। बदलत्या काळानुसार बाल्याचे कपडे, म्हटली जाणारी गाणी यात बदल होत गेले। पूर्वी कसोटा बांधून नाच केला जात असे, त्यानंतर नाचणारे धोतर घालू लागले। त्याच्यासोबत डोक्यावर पेशवेशाही पगडी आणि कमरेला रंगीत शेळा ही जाखडी नृत्याची वेशभूषा असते। हल्ली रंगीबेरंगी कपडे वापरले जातात। जोड चाल, 1 पावली, 2 पावली, 3 पावली या आदी चालींवर जाखडी नृत्य केले जाते। नृत्य करणाऱ्यांना बाल्या असे संबोधतात। उजव्या पायात भरपूर घुंगरू बांधले जातात। नृत्याची रचना प्रामुख्याने वर्तुळाकार असते। नृत्य करताना घुंगरू बांधलेल्या पायाने ठेका दिल्यामुळे ढोलकी, झांजरी, टाळीच्या आवाजात घुंगरांचा आवाज भर टाकतो। पायातले घुंगरू गायकाचा उत्साहपूर्ण आवाज यामुळे नाचणाऱ्यांच्या अंगी उत्साह संचारतो आणि ते गीत वाद्यांच्या तालावर आरोळ्या देऊ लागतात। गाण्याच्या मध्ये ऐकू येणाऱ्या आरोळ्यांमुळे सादरीकरणात आणखी रंग भरला जातो। मात्र पायात घुंगरू बांधून नाच करणारे दुर्मिळ होत चालले। यंदाच्या गणेशोत्सवात जाखडी नृत्याचा प्रभाव कमी झाला असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे। ही परंपरा जपण्यासाठी तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर स्पर्धांचं आयोजन करणं गरजेचं बनलं आहे। मी 24 ताससह सीताराम कळंबे, पोलादपूर। शिव
तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.